महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। धुळे येथे बापूसाहेब गदमाळी गुरुजी व्याख्यानमाला। स्वेच्छेने स्वीकारलेले कार्य चिरंतन कीर्ती घडवते, प्राचार्य दीपक माळी यांचे प्रतिपादन। धुळे येथे काल महात्मा फुले पुण्यतिथी व कैलासवासी बापूसाहेब गदमाळी गुरुजी जयंतीनिमित्त महात्मा फुले विचार मंच, महाराष्ट्र राज्य व बापूसाहेब गदमाळी गुरुजी व्याख्यानमाला समितीच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था धुळे येथे आयोजित व्याख्यानमालेचे 6वे पुष्प मोठ्या उत्साहात गुंफण्यात आले। या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य दादासाहेब दीपक माळी उपस्थित होते। त्यांनी महात्मा फुलेंच्या आदर्शानुसार बापूसाहेब गदमाळी गुरुजींचे कार्य या विषयावर प्रभावी व प्रेरणादायी प्रबोधन केले। स्वेच्छेने स्वीकारलेले काम तर समर्पित भावनेने केले तर त्यातून महान यशाबरोबरच चिरंतन कीर्ती लाभते, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून केले। महात्मा फुलेंच्या समाजसेवेच्या विचार वारशातून प्रेरणा घेत बापूसाहेब गदमाळी गुरुजी यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण, कृषी व सहकार या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचे त्यांनी सांगितले। बहुजन समाजाचा उद्धार हेच ध्येय समोर ठेवून त्यांनी कार्य केले। केव्हीपी शिरपूर, SSVPS धुळे, महात्मा फुले विद्या प्रसारक संस्था धुळे, कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी महाविद्यालय धुळे, तंत्रशाळा धुळे, करवंद धरण तसेच शिरपूरचा सहकारी विकास हे त्यांच्या कार्याचे चिरकालीन दाखले असल्याचे त्यांनी नमूद केले। यावेळी आयोजक प्राध्यापक अण्णा माळी व श्री मिलिंद भाऊ सोनवणे यांनी प्रबोधनाची उत्कृष्ट परंपरा सुरू ठेवल्याबद्दल प्राचार्य दीपक माळी यांनी त्यांचे अभिनंदन केले। सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल कुमारी मोहिनी खलाणे, जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल चिरंजीव श्वास निकुम तसेच ऐराणी साहित्यक प्रकाशजी महाले यांचा सत्कार करण्यात आला। याशिवाय धुळे जिल्ह्यातील 90% अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना रुपये 30,000 रोख पारितोषिक व रुपये 15,000 किमतीचे ग्रंथरूपी बक्षीस मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय दिलीपजी सोनवणे होते। प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट सुनील सोनवणे, अध्यक्ष मिलिंद भाऊ सोनवणे, संचालक हिरालाल तात्या महाजन, विजय नाना जगताप, अमित भाऊ सोनवणे, संचालिका अनुषाताई सोनवणे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे नियोजन महात्मा फुले विचार मंचचे कार्याध्यक्ष राहुल महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य ए बागुल यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य, पर्यवेक्षिका, शिक्षक वृंद व सेवक बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदादा सोनवणे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।